रामकृष्ण हरी. वारकरी साहित्य परिषद गेली बरीच वर्षे महाराष्ट्रामधली संपूर्ण जगाला दैदिप्यमान वाटेल अशी आषाढीची वारी आणि या वारीमध्ये माऊलींना घेऊन, जगद्गुरु तुकोबरायांच्या पादुका घेऊन, सोपान काकांच्या, मुक्ताईच्या, निवृत्तीदादांच्या पादुका घेऊन सर्व वारकरी आनंदाने नाचत बागडत हा सोहळा साजरा करत रोज भजनाच्या माध्यमातून, हरिपाठाच्या माध्यमातून, पसायदानाच्या माध्यमातून पंढरीला जात असतात विविध मार्गाने. या जात असताना अंधश्रद्धा, जादूटोणा, व्यसनमुक्ती हे असू नये हे आपल्या संतांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे आणि तो प्रचार प्रसार करत दररोज संध्याकाळी मग समाज आरती असेल, कीर्तन असेल, सामाजिक कीर्तन, सर्व लाखोच्या संख्येमध्ये वारकरी पंढरीला जात असतात. या दिंड्यांना पूर्वी तर प्रचंड काय हाल अपेष्टीतून जायला लागायचं, बैलगाडीतून जळण घेऊन स्वयंपाक करत जायला लागायचं. आता त्या जागी गॅस आलेला आहे. 10,000 ते 15,000 रुपयाचा गॅस सिलेंडर एक दिंडीला लागतो. गावोगावचे लोक एकत्र येऊन दिंड्या काढतात आणि त्या दिंडीच्या माध्यमातून एकत्र सोहळा असतो आणि त्यातून जात असताना गॅस लागतो, आचारी लागतो, धान्य लागतं, पाण्याचा टँकर लागतो आणि माल वाहतुकीसाठी मोठा एखादा ट्रक लागतो. ह्या सगळ्याचा खर्च पाहता हे कष्टकरी शेतकऱ्यांचा आनंद सोहळा आहे. आणि मग सामाजिक न्याय विभाग जे महाराष्ट्र शासनाचा आहे त्याच्या जादूटोणा, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा विरोधी प्रचाराचे मंजूर अनुदान 18 कोटी असते. तर आम्ही ते कामच आमच्या संतांच्या विचारातून करत असतो आणि म्हणून मी गेली 10-11 सालापासून आमच्या दिंड्यांना दर दिंड्याला 50,000 रुपये अनुदान द्या असं वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून मागत होतो. परंतु यावर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी मी आणि आमदार प्रकाशअण्णा आवाडे इचलकरंजीचे आम्ही भेटायला गेलो. आमचे वारकरी साहित्य परिषदेचे सगळे जिल्हाध्यक्ष होते आणि त्यांना आम्ही विनंती केली आणि त्यांनी लगेच 20,000 रुपये या वर्षीपासून सुरू करू म्हणून दिंड्यांना अनुदान मंजूर केले. त्यावेळी त्यांनी शब्द दिला होता की महाराष्ट्रातल्या सर्व दिंड्यांना हे अनुदान देऊ, पण कुठंतरी सुरुवात व्हावी म्हणून मी त्यांना अशी विनंती केली. पहिल्यांदा निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम आणि 3 मानाच्या दिंड्या म्हणून वाढवलेल्या निळोबारा असतील, पंढरपूर असेल, या दिंड्यांनाही अशा 10 दिंड्यांना द्यायचं ठरलं. त्या दिंड्यांना अनुदानही मिळालं, पण इतर स्वतंत्र मोकळ्या चालणाऱ्या महाराष्ट्रातील ज्या दिंड्या आहेत त्याही दिंड्यांना अनुदान मिळालं पाहिजे. यासाठी काही लोक गोंधळ करत असतात. कुणाला त्याचं क्रेडिट पाहिजे असतं, त्यांना शुभेच्छा. पण मला अत्यानंद झाला की मी हे करू शकलो. तर माझी प्रार्थना राहील की ज्या स्वतंत्र दिंड्या चालतात त्या मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना सांगितलेलं आहे की ग्रामपंचायतीतून, बीडीओ कडून किंवा तहसीलदार कडून तुम्ही खात्री करून घ्या आणि अनेक वर्षापासून चालणाऱ्या याही दिंड्यांना अनुदान द्या, जेणेकरून त्यांचा प्रवास सुकर सुलभ होईल. आणि अजूनही जरी सोहळा संपला असला तरी सगळ्यांनी नावं दिलेली आहेत, ती मी मुख्यमंत्री महोदयांना दिलेली आहेत. त्याची खातरजमा सुरू आहे. अजून कोणी राहिलं असेल तर तेही या माध्यमातून आपणास मी आवाहन करतो, प्रार्थना करतो की आपापल्या वारकरी साहित्य परिषदेच्या तालुका जिल्हा अध्यक्षांना द्या आणि आम्ही ते शासनाकडे पाठपुरावा करून सर्वांना हे पैसे मिळवून देऊ. इतक्यावरच थांबणार नाही तर पुढे मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना आषाढी एकादशी दिवशी पंढरपूरच्या विठोबाच्या मंदिरामध्ये मी असं आवाहन केलं की महोदय, आपण आषाढी, कार्तिकी, चैत्र आणि माघ 4 वाऱ्यातल्या दिंड्यांना 50,000 रुपये अनुदान द्या, मानाच्या दिंड्यांना 1 लाख द्या अशी मागणी केलेली आहे. आणि ते म्हणाले की आपण ते करूया, आम्ही पाठपुरावा करू.
सर्वजण मिळून हे मिळवू आणि हा जो आनंद सोहळा आहे, दिंडी सोहळा आहे आणि ही जी एकादशी आहे ही साजरी करू आणि विठ्ठलाचं महात्म्य पुंडलिका भेटी परब्रह्म आलेगा चरणी वाहे विमा उद्धरी जगा. साक्षात विठ्ठल भेटायला आल्यानंतर भक्त पुंडलिकाने सांगितलं की थांबा भगवंता, मी माझ्या आईवडिलांची सेवा करतोय. आणि चंद्रभागेच्या काठावर आईवडिलांची सेवा करताना तर साक्षात विठ्ठलाला थांबायचा आदेश एका भक्तांनी दिला आणि नुसता थांबण्याचा आदेश नाही दिला. भगवंता इथं राहा आणि या जगाचा उद्धार करा. हे पंढरपूर आहे आणि जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. या पंढरीच्या संतांच्या या पालखी सोहळ्यांच्या सहकार्यासाठी आपण सगळेजण मिळून लढूया आणि शासनाकडून ही रक्कम घेऊया. हे काय आमच्यावर उपकार करत नाहीत किंवा ते पण तसं म्हणत नाहीत, पण ते कामच आपण करत असतो आणि ते काम केल्यामुळं आपण एक व्यसनमुक्त, स्वच्छंदी, आनंदी आणि भेदाभेद भ्रम मंगळ मानणारा, सकळाशे ते अधिकार सांगणारा एक संप्रदाय वाढवूया आणि शासन नक्की आपल्या पाठीशी राहील. आणि आता यापुढे कोणतंही शासन असलं तरी ते आपल्या पाठीशी राहतंय आणि राहील याची मला खात्री आहे. आणि मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना धन्यवाद देतो आणि त्यांनी दिलेला शब्द पाळून सर्व दिंड्यांना सर्व वारीच्या वेळी सहकार्य त्यांच्याचकडे असलेल्या सामाजिक न्याय खात्याच्या व्यसनमुक्ती जादूटोना अंधश्रद्धा यातील मंजूर अनुदानातून द्यावं अशी मी प्रार्थना करतो आणि त्यासाठी सर्वांनी आपली नावं नोंदवावीत एवढी भावना व्यक्त करतो. रामकृष्ण हरी.